श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे. षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. नलगे करणे तीर्थाटन योगाभ्यास होम हवन. सोडोनिया अवघाशीन नामस्मरणे करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वैच्छेने राहती तयापुरी. चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्यात. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेसी ते धरती मानव रूप. चोळाप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी. कैसे आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती. देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती. कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे. कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न. येती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले. संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्यात पसले. ऐसे आले किती एक सर्वासी कल्पद्रुमा समान. होऊनी कामना करीती पूर्ण भक्त काजस्तव अवतीर्ण. मानव रूपे जहाले भक्त अंतरी जे जे इच्छिती. ते यतिराज पुरविती दृढचरणी जयाची भक्ती. त्यासी होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनासी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पाऊले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयानी निंदिले समर्थांनी अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खून. ज्या घरी बैसले तेथोन उठोनिया चालले. एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविला भक्तिपाठावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे म्हणींचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्ये पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांचे. कोणी नवसाते करीती कोणी आणोनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती म्हणा माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती. पाणी सुटले त्यांच्या मुखाशी म्हणती येथेच मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी जीव आमुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नाना परी
वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्ताचळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळना त्याची झाली विटंबना. दंडावया कुस्तीत जना अवतरले यतिवर्य. तयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐशी ख्याती लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थाध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु.